ठरलं तर मग आजचा म्हणजे 2 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सुमन येते किचनमध्ये असते, भाजी निवडत असते आणि विचार करत असते आणि तिला त्या नागराच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की नागराज झोपेतून कसा बोलत होता ते. इतक्यातच तिथे प्रतिमाता येतात आणि म्हणतात, सुमन झाला मला वरची सुंठ देतेच का. आता पटकन लगेचच ही सुमन जी आहे ती दोन्ही खांद्यावरून पदर घेते आणि वरचा डबा काढताना तिच्याकडून खांद्यावरचा पदर पडतो. आता हे सगळं प्रतिमात्या बघतात आणि विचारतात, सुमन तुझं मंगळसूत्र कुठं आहे म्हणून. आता तिला विचारल्यानंतर सुमन म्हणते की वहिनी ते माझं मंगळसूत्र रस्त्यात कुठेतरी पडलं. आता यावरती लगेचच प्रतिमात्यांच्या लक्षात येतं. त्या म्हणतात, अगं मग आम्हाला आधी का नाही सांगितलं. तर लगेच सुमन काहीच बोलत नाही. इतक्यातच प्रतिमात्या म्हणतात, सुमन नक्की तुझं मंगळसूत्र रस्त्यात पडलं का कुणी हिसकावून घेतलं तुझ्याकडून. आता असं प्रतिमात्या बोलतच असतात. इतक्यातच तिथे सायली येते आणि म्हणते, काय मंगळसूत्र पडलं, खरं सांग. असं म्हणल्यानंतर सुमन म्हणते की काही गुंड आले आणि त्याने माझं मंगळसूत्र खेचलं आणि पुढे म्हणते की ते माझ्या सोन्याच्या बांगड्यासुद्धा मागत होते पण मी तिथून पळून आले. आता हा सगळा प्रकार सुमन सांगते. आता सायली तिथं आलेली असते. सायली म्हणते, सुमन काका हे सगळं किती भयंकर आहे, तुम्ही हे आम्हाला आधी का नाही सांगितलं असं म्हणत असते. आणि आपल्याला लगेच दुसरा सीन दाखवला तो म्हणजे कल्पनाताई आणि अस्मिताचा. या दोघी शॉपिंगला आलेल्या असतात आणि कल्पनाताई म्हणत असतात की अस्मिता खाली खूप खड्डे तर नीट बघून चाल, घरी चांगलं बसायचं तरी तर शॉपिंगला आलीस म्हणून. आता अस्मिता म्हणत असते, मम्मी घरी सतत बसून बसून कंटाळा येतो गं, थोडंसं फिरलं ना की मोकळं मोकळं वाटतं. आणि म्हणते की मम्मा मी छोटे छोटे क्यूट्स असे फ्रॉक्स जे मी शॉपिंग केली आहेत ना ते किती छान वाटत आहेत ना गं. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता आणि कल्पनाताई दोघेही छान बोलत असतात. आता कल्पनाताई म्हणतात, अस्मिता मला का नाही तुमच्यातला बदल आहे ना तो खूप क्यूट वाटतोय गं, असं कल्पनाताई म्हणतात. अस्मिता म्हणते, कसला गं. कल्पनाताई म्हणतात, अगं आज आपण ना तुझ्याकरता म्हणून शॉपिंगला बाहेर पडलोत पण तू स्वतःकरता काही शॉपिंग केली नाही, सगळं शॉपिंग या बाळाकरताच केलं आहेस. अस्मिता म्हणते, खरं तर या शॉपिंगसाठी बाळाच्या शॉपिंगसाठी सचिनने माझ्यासोबत यायला हवं आहे पण त्याच्याकरता तर वेळच नाही आहे. आणि पुढे म्हणते की आज पण मीटिंग आहे असं सांगून तो लवकर घराच्या बाहेर पडलाय म्हणून. आता लगेचच विषय बदलत कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तुम्ही दोघांनी काही बाळाचं नाव वगैरे ठरवले का नाही. अस्मिता म्हणते, हो ठरवले ना, मुलांची नावं मी ठरवणार आणि मुलींची नावं सचिन ठरवणार असं आमचं ठरलेलं आहे. आता माझी लिस्ट तर तयार आहे पण सचिन अजून नावं शोधतोय असं कल्पनाताईला सांगत असते अस्मिता. आणि पुढे म्हणते की मीच सांगितलं की मुलांची नावं टोरंटो किंवा फ्लोरिडा ठेवू नकोस कारण ती सतत नावं तुझ्या तोंडात असतात. कल्पनाताई म्हणतात, आपण एक काम करूया, घरातल्या सगळ्यांना 5-5 नावं ठरवूयात म्हणजे सुचवायला ठरवूयात आणि मग त्यातलं एक चूज करूयात. अस्मिता म्हणते, चालेल. कल्पनाताई म्हणतात, बरं आता चल आपण तुझ्याकरता कपडे घेऊयात, तुला आता सगळे घट्ट व्हायला लागलेत ना. अस्मिता म्हणते, हो मम्मा, समोर एक नवीन बुटीक सुरू व्हायला लागले, आपण तिथे जाऊयात का पुढे. पण मम्मा पण आहे ना मला ना 2 मिनटं थांबूयात गं, खूप मला दमायला झाले. कल्पनाताई म्हणतात, तू थोडंसं पाणी घेतेस का, पाणी घे म्हणजे तुला बरं वाटेल. आता त्या अस्मिताला पाणी देत असताना आणि आपण इकडेच पाहतोय ही जी लाल गाडी असते तर ती असते साक्षीची म्हणजे समीराची. आता समीरा तिच्या गाडीच्या बाहेर उभी असते, सचिन तिचा हातात घेऊन उभा असतो. हा सीन आता या दोघी जणी लवकरच पाहणार आहेत. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे नागराज आणि महिपतचा. नागराज महिपतला म्हणत असतो, महिपत काय अवस्था झाली रे तुझी, बघ ना मला अजिबात बघवत नाहीये. काय दरारा होता ना एकेकाळी महिपत शिकरेचा, काय रोबाब होता. अरे मनात आणलं ना खिक्याव लगेचच घाल गोळी, खूपच चाकू कर गेम. काय तुझं त्यावेळेस होतं रे खरं. आणि आता काय झालं रे तुझं, आता कर्णाचा गेम झाला आहे महिपत शिकरेचा असं नागराज महिपतला बोलत असतो. आता पुढे आपण बघतोय की आज नागराज खूप बोलतो महिपतला आणि म्हणतो की महिपत काय केविलवाणी अवस्था झाली रे तुझी. आणि म्हणतो की काय हे घाणेरडे मळलेले कपडे हे सगळे असले घालून बसलायस तू, तोच कुर्ता किती दिवस झालं घातलायस छे काय रे ही तुझी अवस्था. आणि म्हणतो की हात बांधेत तुझे, पाय बांधेत आणि आंघोळ तर किती दिवस झाली तू केलेलीच नाहीये. आणि म्हणतो की तुझ्यापेक्षा तर जेलमधला कैदी बरा. आता महिपत म्हणतो, मी पण जेलमधलेला कैदी नाहीच रे ना घ्या असं महिपत म्हणत असतो. आता नागराज म्हणतो, करेक्ट, तू माझा कैदीस, तू जेलमधला कैदी नाही आहे आणि जो इथून कधीच सुटू शकणार नाही असा कैदी. महिपत म्हणतो, सुटणार नाग्या, आम्ही इथनं सुटणार असं महिपत म्हणत असतं. आणि म्हणतो की 24 तास काय तुम्ही माझ्यावरती पहारा नाही ठेवू शकत, कळलं ना. आणि इथं आणल्यापासून तिची सुंदरी पण इथं आलेली नाही आहे. तुम्ही दोघं असताना मी निसटलेलो आहे, तू एकटा असताना
तर मला पळताना काही सोपं जाणार नाही आहे का? तर नागराज म्हणतो, तुला कुणी सांगितलं की तू एकटा आहेस म्हणून? मी काय, तिची सुंदरी काय, इथे पहारा देऊ शकत नसलो तरीसुद्धा ना आम्ही तुझ्यावरती 24 तास पहारा ठेवणारी माणसं आम्ही ठेवलीत नाही ते, असं नागराज सांगत असतो. आता लगेचच आपण पुन्हा दुसरा सीन पाहतोय. रविराज म्हणत असतात, गुंडांनी तुझं मंगळसूत्र खेचलं आणि तू गप्प राहिली सुमन. अर्जुन म्हणतो, हे अशा केसेस खूपच वाढत चालल्यात, पण काकू तू आम्हाला हे सगळं सांगितलं का नाही? आणि म्हणतो की चल आपण आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करूया. सुमन म्हणते, नको पोलीस कंप्लेंट नको. आता अर्जुन म्हणतो, का? तर सायली म्हणते, सुमन काका सांगा ना का नको? सुमन म्हणते, पोलीस कंप्लेंट केली तर पोलीस मला विचारतील ना की तुम्ही शहराच्या त्या बाजूला कशासाठी गेला होतात, आणि मग मला ते सांगता नाही येणार. आता असं म्हणल्यानंतर कोणालाच काही कळत नाही की अशी का बोलते आणि ही खरंच तिकडं का गेली होती म्हणून. आता रविराज म्हणतात, सुमन नक्की काय घडलंय मला नक्की सांग बरं. तर सुमन म्हणते की मी यांचा पाठलाग करत तिथे गेले होते. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांना शॉकच बसतो की सुमन नागराजचा पाठलाग करत गेली आणि मंगळसूत्र हरवलं. आता हे सगळं ऐकून आपण पाहतोय की सुमन जे काही प्रकार घडला तो सगळा सांगते की ती नागराजचा पाठलाग करताना गेली होती, कसे गुंडांनी पकडलं, मंगळसूत्र खेचून घेतलं, बांगड्या मागत होते, तेवढ्यात सुमन पळून आले. हा सगळा प्रकार सुमन जे आहे तर ती या सगळ्यांना घरात सांगते आणि हा म्युझिकली दाखवलेला आहे, इथे काही डायलॉग्स दाखवलेले नाहीत. पुढे रविराज म्हणतात, अगं पण नागराजच्या पाठीमागे तू गेलीसच का म्हणून. आता याच्यावरती पुढे सुमनला काही ते बोलूच देत नाहीत. म्हणतात, तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं असलं करायला, कशाला गेलीस तू त्याच्या मागे? रविराज सुमनला म्हणत असतात की तुम्हाला कुणी सांगितलं होतं स्टंट करायला? आता यावरची अर्जुन म्हणतो, सिनियर शांत हो म्हणून. आता लगेच सायली म्हणते, हे बघा सुमन काकू, त्यांच्यावर नजर ठेवणं आणि पाठलाग करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सुमन काकू पुन्हा तुम्ही असं काही करणार नाहीत ना? नाही ना जाणार अशा? तर आणि म्हणते की मला वचन द्या. आता सुमन म्हणते, हो मी तुला वचन देते, मी पुढे असं नाही करणार, मी तुला वचन देते, असं सुमन म्हणत असते. आणि आता आपण लगेच दुसरा सीन पाहतोय. तर दुसऱ्या सीनमध्ये कल्पनाताई म्हणत असतात, अस्मिता तू जर का दमली असशील ना तर आपण नंतर शॉपिंग करू किंवा ऑनलाईन शॉपिंग करू, आता घरी जाऊयात का? अस्मिता म्हणते, नको मग आता आलोच आहे तर शॉपिंग करू, नंतर मला खूप कंटाळा येईल ग. आता कल्पनाताई म्हणतात, चल. आता इतक्यातच लक्ष जातं अस्मिताचं सचिनकडे आणि ती म्हणती, सचिन मम्मा बघ ना इथे सचिन आहे म्हणून. अस्मिता हात करून दाखवते तर तिथे सचिन आणि साक्षी हे दोघंजण एकत्र असतात आणि त्या दोघांचे सगळे जे काही फोटो आहेत तर ते या दोघीजणी बघतात. अगदी कल्पनाताई तर तोंडावरतीच हात ठेवतात, हा काय प्रकार आहे म्हणून. आता हे सगळं बघितल्यानंतर अस्मिताला तर एवढं वाईट वाटतं की अक्षरशः तिला चक्कर यायला लागते, तिला त्रास व्हायला लागतो. आता आपण बघतोय की साक्षी इथे गाडीत बसते आणि निघून जाते. आता गाडीत बसून साक्षी निघून गेल्यानंतर सचिनच्या सुद्धा लक्षात येतं की सचिन पहिल्यांदा तर साक्षीला बाय वगैरे करतो आणि नंतर वळून बघतो तर त्याला कळतं की म्हणजे आपल्याला अस्मिताने सुद्धा पाहिले आणि या दोघीसुद्धा गाडीत बसून चालल्यात म्हणून. आता सचिन इतका घाबरतो की आता हे काय झालं म्हणून. अस्मिता इकडे म्हणत असते की अरे मम्मा हे काय झालं म्हणून. अस्मिताला चक्कर आलेली असते. कल्पनाताई पटकन तिला गाडीत बसवतात आणि नंतर स्वतः त्या जेव्हा गाडीत बसायला लागलेल्या असतात तेव्हा सचिन त्यांच्याकडे बघत असतो. मम्मा म्हणून हाक मारतो, अस्मी थांब, पण या दोघीजणी काही गाडी थांबवत नाहीत आणि या दोघीही निघून जातात. आता हा सगळा थरारक सीन बराच वेळ दाखवलेला आहे आणि म्युझिकली दाखवलेला आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सीनसाठी एक लाईक करून टाका. आता आपण पाहतोय पुढचं सीन. तर पुढच्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की कल्पनाताईंनी अस्मिताला गाडीमध्ये बसवलेलं असताना त्या तिला शांत हो म्हणून शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे सचिन तर खूप घाबरलेला असतो. आता कल्पनाताई काय करतात की डायरेक्ट फोन घेतात आणि अर्जुनला फोन लावतात. इकडे अर्जुन जो आहे तर तो सुमन काकूंना समजावत असतो आणि किल्लीदारांच्या घरी असतो. अर्जुन आणि सायली इतक्यातच कल्पनाताईंचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, हा मामा बोल म्हणून. लगेच कल्पनाताई सांगतात सगळे काय जे काही घडलंय ते आणि त्या म्हणतात की हॅलो अर्जुन. अर्जुन म्हणत असतो, बोल ना मम्मा. अरे मी आणि अस्मिता मार्केटमध्ये गेलो होतो, तिला अचानकच त्रास व्हायला लागला, हे बघ मी तिला घेऊन घरी जाते, पण तू आणि सायली लवकरात लवकर घरी पोचा. अर्जुन म्हणतो, अचानक काय झालं अस्मिता ताईला? आता कल्पनाताई म्हणतात, ते सगळं मी तुला घरी आल्यानंतर ना सगळं सांगते, पण तुम्ही लवकरात लवकर घरी पोचा, असं कल्पनाताई सांगत असतात. अर्जुन म्हणतो, हो आम्ही आलोच, आणि म्हणतो की चल सायली जावं लागेल आपल्याला. सायली म्हणत असते, काय झाले अस्मिता ताईंना? अर्जुन म्हणतो, माहीत नाही, पण चल आपण. आता लगे प्रतिमा त्या म्हणतात, आम्ही येऊ का तुमच्यासोबत? तर अर्जुन म्हणतो, नाही नको. आणि सायली म्हणते, काही गरज लागली तर आम्ही नक्की तुम्हाला कळवतो, असं म्हणून खूप घाईने अर्जुन आणि सायली किल्लीदारांच्या घरातून निघतात. आता आपण लगेच पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे महिपतचा. आता महिपत म्हणत असतो, ए नाग्या, कशाला खोटं बोलतोय? अरे पांढऱ्या कॉलरचा गुन्हेगार आहे तो, असली कामं
करायला माणसं नाही येत तुझ्याकडं. म्हणून मागच्या टायमाला तुम्ही जिथे मला डांबून ठेवलं होतं ना, तिथं आळीपाळीने लक्ष देत होतात. असं म्हणल्यानंतर नागराज म्हणतो, अरे त्याच तर अनुभवावरून शहाणा झालो ना मी मित्रा, म्हणून मी आता प्रोफेशनल पहारेकरी ठेवलेत, उरलेले पहारेकरी ठेवलेत, असं नागराज महिपतला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो, महिपत तुला माहिती आहे का पहारेकरी कोण आहेत ते? महिपत म्हणतो, कोण? नागराज म्हणतो, तुझेच पंटर. आता असं म्हणल्यानंतर महिपत जरा विचार करायला लागतो. नागराज म्हणतो, हां तुझ्या पंटरला मी काय सांगितलं माहिती आहे का? मी सांगितलं की महिपतनं आतमध्ये एका माणसाला डांबून ठेवलंय म्हणून, आणि त्या माणसाला जर का पळून जाण्याचा प्रयत्न केला त्या माणसाने, तर महिपतचीच ऑर्डर आहे त्याला सरळ गोळी घाला म्हणून. असं हे सगळं नागराज महिपतला सांगत असतो. आता हे सगळं महिपत शांतपणे ऐकून घेतो. आता नागराज म्हणतो, तुलाही माहिती की तुझे पंटर लोक तुला किती मानतात, तुझं किती ऐकतात, तुझं शब्दही खाली पडू देत नाहीत, आणि पुढे म्हणतात की तुझे ऑर्डर आंधळेपणाने फॉलो करतात, आहे की नाही, असं नागराज महिपतला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की तू इथून पळालास तर ते आधी तुला गोळी घालतील, डिशकी आव असं करून नागराज ॲक्शन वगैरे करून महिपतला सांगत असतो. आणि म्हणतो, आधी गोळी घालतील आणि मग तुझे पंटर तुला येऊन बघतील आणि म्हणतील, अरे हे काय, हे तर आपले महिपत शेठ, आपल्या महिपत शेठच्या ऑर्डरवरून आपण महिपत शेठलाच गोळी घातली. आणि असं म्हणून नागराज आता जोरजोरात हसायला लागतो. आता नागराज हसत असताना महिपतचा सगळा प्लॅन लक्षात येतो की नागराजने काय केले म्हणून. आता महिपत पण हसायला लागतो आणि नागराज आता खूपच मोठ्याने हसत असतो. नागराज सुद्धा आता महिपतसुद्धा हसत म्हणतो, वा नाग्या वा, काय डोकं चालवलंयस रे तू, 113% तू डोकं चालवलंयस असा महिपत म्हणून आता महिपत पण हसायला लागतो. आता आपण दुसरा सीन पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला. अस्मिताला घेऊन कल्पनाताई घरात आलेले असतात आणि म्हणत असतात की मम्मा मला श्वास लागलाय ग मम्मा आपण जे बघितलं ते खोटं होतं ना ग मम्मा, असं म्हणून अस्मिता रडत असते आणि म्हणत होते, मम्मा मी बघितलं ते खोटं होतं ना ग मम्मा, हा माझा भास तर नव्हता ना ग मम्मा. म्हणून अस्मिता खूप रडत असते. कल्पनाताई तिला समजावत असतात की बघ या अवस्थेमध्ये असं रडायचं नाही, त्रास नाही करून घ्यायचा. इतक्यात सचिन येतो आणि म्हणतो, अस्मी मी मला माहिती आहे तू मार्केटमध्ये जे काय बघितलंस ना तर ते खूपच विचित्र होतं, पण प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. सचिन म्हणत असतो की प्लीज तू कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस, ती जी मुलगी होती ना ती, असं म्हणल्यानंतर अस्मिता डायरेक्ट त्याला हात दाखवते आणि काही बोलू नको असा हातानेच इशारा करते, कारण अस्मिताला खूप त्रास होत असतो. सचिन म्हणतो, अस्मिताला बरं वाटत नाही का, चल आपण डॉक्टरकडे जाऊ. असं म्हणल्यानंतर कल्पनाताई जोरात त्याच्या अंगावर ओरडतात आणि म्हणतात, सचिन तिथेच थांब, माझ्या मुलीच्या आसपास ही फिरकायचं नाही. सचिन म्हणत असते की मम्मा आता त्या म्हणतात एक शब्दही बोलू नकोस, मी तुला काय समजले होतीस आणि तू काय निघालास, असं म्हणून कल्पनाताई खूप चिडलेले असतात आणि पुढे म्हणतात की तू इतक्या नीच पातळीला जाशील ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता हे सगळं खूप चिडून आणि वैतागून कल्पनाताई सचिनला बोलत असतात. इतक्यातच प्रतापराव आवाज ऐकून येतात आणि म्हणतात, कल्पना काय झालं, तुझा आवाज वरतीपर्यंत येतोय. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, तुमच्या जावालाच विचारा ना काय झालंय ते. आता सचिन म्हणतो की डॅड अहो एवढं काहीच झालेलं नाही आहे, उगाच काहीतरी, अस्मिता ओरडायला लागते, म्हणते उगाच काहीतरी, मी काही खोटं बोलते का मग. आता प्रतापराव म्हणतात, अरे काय बघितलंय तुम्ही. आता अस्मिता म्हणते, मी आणि मम्मा मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिथे सचिन आणि असं म्हणून अस्मिता रडायला लागते. पुढचं वाक्य सांगतच नाही. कल्पनाताई म्हणतात, तिथे सचिन एका मुलीच्या सोबत होता असं कल्पनाताई सांगत असतात. आता प्रतापरावांना हे सगळं अवघड वाटत असतं. आता कल्पनाताई म्हणतात, आणि भर असतात यांची नको तेच चाळी सुरू होते. असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात, काय. सचिन म्हणते की नाही. अस्मिता म्हणते, मला तर वाटलं की आता हे सगळं बघून माझा आता जीवच जातोय की काय. प्रतापराव म्हणतात, सचिन अरे काय हे सगळं काय ऐकतोय मी, माझा याच्यावरती विश्वास नाही बसत आहे, तू असं वागलास म्हणून. प्रतापराव म्हणतात, तेव्हा सचिन खूप बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कल्पनाताई म्हणतात, सचिन खरं सांग, तुझं हे सगळं खूप दिवसापासून चालू आहे ना. त्यावरती सचिनला त्या बोलूच देत नाही. सचिन फक्त नाही म्हणत असतो. कल्पनाताई म्हणतात, तुझा अफेअर आहे ना, तुझं हे सगळं खूप दिवसापासून चालू आहे ना, म्हणजेच तू माझ्या मुलीला फसवतोयस ना. हो ना. आता प्रतापराव सुद्धा म्हणतात, उत्तर दे सचिन, असा पुतळ्यासारखा उभा राहू नकोस. सचिनला आता काही बोलावं कळत नाही, तो फक्त ॲक्शन करतो पण बोलत काहीच नसतो.
प्रतापराव म्हणतात, अरे अस्मिताची काय अवस्था झाली बघतोयस ना आणि तरीही मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की तुला याचा पश्चाताप झाला असेल म्हणून. अरे तुला जराही याची लाज वाटत नाही का, असं प्रतापराव म्हणत असतात. आता इतक्यातच अर्जुन आणि सायली तिथे येतात. आता ते सगळं बघतात की घरातलं सगळं वातावरण काय आहे ते, आणि ते बघून लगेचच त्यांना समजतच नाही की नक्की झालेलं असतंय काय ते. आता आपण पाहतोय की सायली म्हणते की अस्मिताताई, म्हणून ती पटकन पर्स ठेवते आणि अस्मिताकडे येते आणि म्हणते, काय हो, काय झालं अस्मिताताई, बरी आहे ना तब्येत तुमची? आईंचा फोन आला ना, खूप घाबरला मी, काय झालं अचानक तुमच्या तब्येतीला? आता अस्मिता म्हणते, काही नाही, ठीक आहे मी आता. असं म्हणल्यानंतर सायली सगळ्यांकडे बघते पण कुणी काही बोलतच नसतं. अर्जुनच्याही सगळा प्रकार लक्षात येतच नाहीये. सायली म्हणते, मग तुम्हा सगळ्यांचे चेहरे असे का झालेत, काय झाले नक्की? सायली विचारते तर सचिन सांगायला लागतो की ते ना आता अस्मिताचा थोडा. तर कल्पनाताई जोरात ओरडतात, बास, सुभेदारांच्या घरामध्ये खोटेपणाला आता अजिबात जागा नाही. आता अर्जुन तर बघतच राहतो त्याच्या आईकडे. कल्पनाताई म्हणतात, अरे आम्ही किती विश्वासाने तुझ्या हातात आम्ही आमच्या मुलीला सोपवलं होतं, पण आज तू दाखवून दिलंस की आमचा निर्णय किती चुकीचा होता ते. आज कल्पनाताई खूप चिडलेले असतात. सायली म्हणते, नेमकं काय झाली आई, सचिन भाऊजींनी नक्की काय केलंय? त्यावर कल्पनाताई म्हणतात, व्यभिचार केलाय सचिनने, असं जोरात कल्पनाताई सचिनकडे बघून म्हणतात. आता अर्जुन अस्मिताकडे पाहत असतो. अस्मिता खूप रडत असते. आता कल्पनाताई म्हणतात, स्वतःची बायको असताना रस्त्यामध्ये दुसऱ्याच मुलीला मिठ्या काय मारत होता आणि तिला असं म्हणतात, आणि परत त्याच म्हणतात की शी, मला तर ना बोलायला सुद्धा लाज वाटते, असं कल्पनाताई म्हणतात. त्यावेळेस अर्जुनच्या सगळा प्रकार लक्षात येतो की आता काय केलं असेल ते लास्ट टाईम सारखंच म्हणून. अस्मिता फक्त रडत असते आणि म्हणत असते की मम्मा, आपण शॉपिंगला गेलोत त्यावेळेस किती खुश होतो ना ग, पण एका क्षणात माझं आणि माझ्या बाळाचं भविष्य संपलं, असं म्हणून अस्मिता खूप जोरजोरात रडायला लागते. मग सायली म्हणते, म्हणजे अस्मिताताई, तुम्हाला सचिन भाऊजींना एकदा एका मुलीसोबत बघितल्यासारखं वाटलं होतं, तर हे सगळं खरं आहे? तर अस्मिता जोरात ओरडते, हो, ते सगळं खरं आहे ग म्हणून. आता हे झाल्यानंतर सगळ्यांचे चेहरे दाखवलेले आहेत म्युझिकली. बापरे, अर्जुन तर म्हणतो, तीच मुलगी होती की वेगळी होती? आता सगळ्यांना कळतच नाही की अर्जुनाचा का म्हणतोय म्हणून, पण इथला सिच्युएशन जो आहे ना तो अतिशय गंभीर दाखवला आहे प्रेक्षकांना. आजचा भाग आहे ना तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा, जबरदस्त दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो, एकदा पाय माणसाचा घसरला ना की घसरतच जातो. सचिन म्हणतो, अरे तुम्ही सगळेजण खूपच टोकाचा निर्णय घेऊन बोलताय. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, अरे मग आम्ही जे बघितलं ते काय खोटं होतं का? सायली म्हणते, आई, मार्केटमध्ये तुम्ही काय बघितलं? तर आता कल्पनाताई म्हणतात, सांगते ना, आता मला सुद्धा ना थोडं निर्लज्ज व्हावंच लागेल, असं म्हणून कल्पनाताई सांगायला लागतात. म्हणतात की आज मी आणि अस्मिता शॉपिंगला गेलो होतो आणि आता तिथं जे काही घडलं हे सगळं ते म्युझिकली सांगतात. ह्याचे डायलॉग आपल्याला दाखवले नाही, फक्त आपल्याला व्हिज्युअलाइज करून दाखवलं आहे की त्यांनी काय काय बघितलं ते सगळं काही आहे. तर ते अर्जुन, सायली आणि प्रतापराव या ठिकाणा सुद्धा कल्पनाताई सांगत असतात. आजचा भाग जबरदस्त आहे प्रेक्षकांना, तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर अस्मिता म्हणते की आज सकाळी मीटिंगसाठी माझा नवरा बाहेर गेलेला, मार्केटमध्ये एका मुलीसोबत रेड हँड पकडला जातो. वा, काय नशीब काढलंय माझ्या बाबांनी, त्याचा बाबा त्याच्या आईऐवजी एका वेगळ्याच बाईवरती प्रेम करतो ना, असं अस्मिता आता रडत रडत बोलत असते. आता लगेच सायली म्हणते, अस्मिता ताई, असं नका बोलू तुम्ही. तर अस्मिता म्हणते, का खोटं बोलते का मी? असं म्हणून अस्मिताला खूप दुःख होत असतो. बापरे, हा प्रसंग खरंच प्रेक्षकांना कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात येऊ नये. आता अस्मिता म्हणते, माझ्या बाळाला पण कळू दे ना की त्याचा बाप काय लायकीचा आहे ते. यावरती प्रतापराव म्हणतात, सचिन, अरे तुझी बायको गरोदर आहे याचा तरी विचार करायचा होता असतो, आणि आता हे सगळं घडलंय ना, तर ते कुठल्याही मुलीवरती कधीही घडायला नको. आता प्रतापरावांना सुद्धा हे सगळं खूप वाईट वाटत असतं. आता आपण पाहतोय लगेच अस्मिता काय करते, ती जी ते सोप्यावर बसलेली असते तिथून उठून सचिनकडे यायला लागते. आता सगळेजण बघत असतात की आता अस्मिता नक्की काय करते ते. आता अस्मिता उठून येते आणि सचिनजवळ येते बरं का. तिला खरोखरच खूप त्रास होत असतो. आता ती सचिनला म्हणते, सचिन, माझ्यामध्ये काय कमी होतं रे, बोल ना. आता तो खाली मान घालतो तर ती तिची हनवटी उंचवते आणि म्हणते की माझ्याकडे बघ आणि सांग ना, मी ब्युटिफुल नाही आहे, असं अस्मिता सचिनला म्हणत असते. आता सगळेजण बघत असतात. आता पुढे अस्मिता म्हणते, मी प्रेम नाही करे केलं तुझ्यावरती, बोल ना, असं म्हणून ती सचिनला आता खूप हायपर होऊन बोलत असते आणि पुढे म्हणते की तू कॅनडा गेलास, त्यानंतर मी इथे एकटी राहिले, का राहिले,
का राहिली सांग ना तू, असं अस्मिता खूप रडत रडत आता अस्मिताला बोलत असते. आणि पुढे म्हणते का राहिली मी इथं, कारण तुझं करिअर घडावं म्हणून मी राहिली नाही इथं, असं अस्मिता सांगते. आणि पुढे म्हणते की वेड्यासारखी वाट बघत राहिली मी तुझी. आणि पुढे म्हणते की त्याची काडीही किंमत केली नाहीस ना रे तू. अस्मिता खूप रडत असते आणि म्हणते की का नाही किंमत केलीस तू माझी, बोल ना का नाही किंमत केली, मी तुझं करिअर घडावं म्हणून राहिले होते ना इथं, बोल ना सचिन, असं अस्मिता खूप त्याला म्हणत असते. आणि आता खूप रडते. आणि हा सीन इथेच संपलेला दाखवला. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय की अस्मिता म्हणत असते की मला ना थोडंसं विष आणून द्या, म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत जायला मोकळा. आणि अर्जुन जो आहे तर तो जोरात जो आहे सचिनला मारत असतो आणि म्हणतो की जो माणूस परत परत एकच चूक करतो ना तो माणूस कधीच सुधरत नसतो. मी काही दिवसांपूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं, असं अर्जुन लाजत लाजत सांगतो. आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन तुला हे सगळं माहिती असून सुद्धा तू का गप्प राहिलास, असं म्हणून आता अर्जुन पुन्हा सचिनला मारणार असतो. इतक्यातच आपण पाहतोय की ते आज होती पूर्णाजींची एंट्री. आज पूर्णाजी खूप दिवसातून आपल्याला दाखवणार आहेत. तर उद्याचा भाग खूप छान आणि स्पेशल होणार आहे. प्रेक्षकांनो अजिबात चुकू नका माझ्या आवाजामध्ये उद्याचा रिव्ह्यू ऐकायला. तोपर्यंत चॅनलला लाईक करून आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे आलेले नवीन नवीन जे काही व्हिडिओ आहेत तर त्यांची अपडेट लगेचच मिळत राहील. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, भेटूया उद्या.